ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। On 16th of June 2026 at Lohgarh Fort in the jurisdiction of Lonavala Rural Police Station, an accidental death case was registered under AD number 36/2026 under section BNSS 194, where it was reported that a would-be couple who had got engaged in February 2026, Sia Goel and Ketan Agarwal, they had gone for trekking on the fort, and that the boy Ketan Agarwal had fell down after slipping away from one of the edge walls of the fort, and the girl Sia Goel herself reported it to the family of the deceased, and at that time police also reached there, and the family also reached. His body was extracted from the valley, and then after post-mortem and all, it was handed over to the family. Registration of the AD and certain information provided by the family and the friends of the deceased brought some pictures, suspicious pictures in front of us, which were further investigated, and it transpired that Sia Goel was in relationship with the boy named Chetan Chaudhary, who used to work in the same area and market yard in Pune city, where that girl and her family had the business. So in the further investigation through the confidential sources and technical analysis of the phone calls made and the CCTVs, the presence of Chetan Chaudhary was found at the fort itself, and it was clear. And after in the further interview and interrogation of the suspects, they admitted that they had conspired together to kill the boy named Ketan Agarwal. So on 18th, before Ketan Agarwal and Sia Goel reached the fort, this Chetan Chaudhary was himself present at the fort itself, and when they went upstairs, he went after them, and they together pushed him down the fort, which caused his death. No, both are detained, but is she confessing something during interrogation? They did. Both accepted the. They did accept. पुणे जिल्ह्याच्या लोणावळाजवळील लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेला बडा व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे। सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोलीस तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली। तिने केतनला नेमकं कसं संपवलं याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषद घेत लोहगड हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे। केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली आहे। एका बड्या बिझनेसमॅनच्या मुलाची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। 18 जूनला केतन अग्रवाल नावाचा तरुण लोहगड किल्ल्यावरून पडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। या घटनेनंतर मयत केतन आणि सियाचे कुटुंब घटनास्थळी गेले। त्याच दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली। या घटनेचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा काही बाबी संशयास्पद आढळल्या। जेव्हा यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला तेव्हा ही घटना अचानक होणं शक्य नाही असे आम्हाला समजले, कारण केतन हा चांगलाच ट्रेकर होता। त्यांनी विविध गड किल्ल्यावर ट्रेकिंग केले होते। यानंतर मयताच्या कुटुंबाने देखील यावर संशय व्यक्त केला। यानंतर तांत्रिक पुरावे आणि काही साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपास केली तेव्हा केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा मित्र चेतन चौधरी याचं नाव समोर आलं। सिया गोयलच्या वडिलांचा जिथे व्यवसाय आहे तिथेच या चेतन चौधरीच्या कुटुंबाचा देखील व्यवसाय आहे। दोघंही मागील एका वर्षापासून एकमेकांना ओळखत होते। दोघांमध्ये प्रेम संबंध होते। यातूनच या दोघांनी प्लॅन केला। घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते। याच वेळी प्रियकर चेतन त्यांचा पाठलाग करत होता।
लोहगडावर फिरत असताना चेतन आणि सियाने केतनला धक्का दिला. यात केतनचा 400 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज.